हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण क्विक रिव्हिजन जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे कार्बन कंपाऊंड या ठिकाणी आपण हायलाईट इम्पॉर्टंट जे आहे या ठिकाणी आपण डिस्कस करणार. ठीक आहे. तर हा व्हिडिओ जो आहे ज्यामध्ये आपण कार्बन कंपाऊंड बेसिक टर्म जे आहे ठीक आहे बेसिक कॉन्सेप्ट जे आहे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. अबाउट द कार्बन. ठीक आहे. तर जास्त वेळ न करता आपण सुरुवात करूया. तर बघा कार्बन कंपाऊंड. ठीक आहे. तर कार्बन जो आहे आपण जर पाहिला तर कार्बन जो आहे हा बिलॉंग करतो पी ब्लॉकमध्ये. ठीक आहे. कार्बन जो आहे हा कुठल्या ब्लॉकमध्ये बिलॉंग करतं? पी ब्लॉकमध्ये काय करतो कार्बन बिलॉंग त्या ठिकाणी करतं. आणि हा कार्बन जो आहे हा कोणता एलिमेंट आहे? तर हा एक नॉन मेटल एलिमेंट आहे. कुठला आहे? नॉन मेटल एलिमेंट आहे. त्याचा ज्याचा सिम्बॉल जर बघितला आपण कार्बनचा तर सिम्बॉल काय असतं? सी येते. आणि त्याचा इलेक्ट्रॉनिक नंबर जो आहे ॲटॉमिक नंबर जो आहे हा काय असतं? 6 असतं. आणि त्यांचं जर ॲटॉमिक मासचा विचार केला तर ती किती आहे? 12 आहे. ओके. मग याला आपण रिप्रेझेंट कसं करणार? तर एक्स. ठीक आहे. हा एक कुठलाही एलिमेंट असू शकतं. त्यानंतर ॲटॉमिक नंबर हा आपण इंडिकेट करतो झेडनी आणि ॲटॉमिक मास दाखवतो आपण एनी. ठीक आहे. तर या पद्धतीनं एखाद्या एलिमेंटचं आपण काय करतो? रिप्रेझेंटेशन या ठिकाणी करतो. ठीक आहे. मग मला या पद्धतीनं कार्बनचं दाखवायचं आहे. तर या ठिकाणी C6 आणि वरती काय असेल डोक्यावरती 12. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? एखाद्या कंपाऊंडचं एखाद्या एलिमेंटचं काय करू शकतो? रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. तर हा झाला आपल्याला कार्बनचं. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळल्या असेल. आता जर आपण याचा विचार केला की याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे तर याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? 2,4 असेल. आणि यांची जर व्हॅलेन्सीचा विचार केला तर याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हा 4 इलेक्ट्रॉन काय करेल? एकतर गेन करेल किंवा लूज करेल 4 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. तर जेवढे काही इलेक्ट्रॉन तो लूज करेल किंवा शेअर करेल, लूज म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणूया? जो काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ठीक आहे ते काय करेल? शेअर करेल. ओके. आणि हा काय होईल? स्टेबल होईल. म्हणजे 8 इलेक्ट्रॉनच्या आउटर मोस्टमध्ये येतील. तर याची जी व्हॅलन्सी आहे ठीक आहे ही काय होईल त्या ठिकाणी 4 असणार. जेवढे काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे त्यांनी काही शेअर केले तीच त्याची काय असतं? व्हॅलन्सी. मग या ठिकाणी कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4 आणि याची 4 एवढी काय असेल? व्हॅलन्सी आहे. ठीक आहे. कुठल्या एलिमेंटची व्हॅलन्सी जी आहे ही तर 0, 4 या दरम्यान त्या ठिकाणी असणार आहे. ओके. तर चला मग सुरुवात करूया. आता समोर जाऊया आपण. हे काही बेसिक टर्म्स होतं. हे तुम्हाला माहीत असेल कदाचित. ठीक आहे. तरी आपण घेतलं. ज्यांना माहीत नाही त्यांच्याकरिता. आता बघा तुम्हाला कार्बन जर आता पाहायचं आहे कंपाऊंड. ठीक आहे. आता कंपाऊंड नेमकं कसे फॉर्म होतात? वेन 2 ऑर मोर एलिमेंट कंबाईन इच अदर. ठीक आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट जे आहे हे काय झाले? कंबाईन झाले. ठीक आहे. वेन 2 ऑर मोर एलिमेंट कंबाईन इच अदर टू फॉर्म कंपाऊंड. ते काय फॉर्म करतात? कंपाऊंड फॉर्म करतात. एक्झाम्पल जसं की मेटल प्लस नॉन मेटल आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे कार्बन कंपाऊंड. ठीक आहे. ते नेमकं कार्बन कंपाऊंड जे आहे कंपाऊंड हे किती टाईपचे आहेत? ठीक आहे. तर देर मेर आर 2 टाईप्स ऑफ कंपाऊंड. ठीक आहे. किती टाईपचे आहेत? 2 टाईप्स ऑफ कंपाऊंड. मग 2 टाईपचे कोणकोणते कंपाऊंड्स आहेत? तर पहिला जो कंपाऊंड येतं ठीक आहे तो म्हणजे आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड. कोणता येत आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि दुसरा जो कंपाऊंड आहे तो आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे. 2 कंपाऊंड लक्षात घ्या. एक ऑर्गॅनिक आणि एक इनऑर्गॅनिक. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणकोणते? ज्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतील. ठीक आहे. मग डेली लाईफमध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. फूड आहे, फायबर्स आहे, पेपर्स आहे, मेडिसिन्स आहे, वूड आहे, फ्यूल आहे. ठीक आहे. यामध्ये कोण प्रेझेंट राहतं? कार्बन राहतं. मग आता असे काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्यामध्ये सुद्धा कार्बन प्रेझेंट आहेत. ठीक आहे. परंतु ते कसे आहेत? इनऑर्गॅनिक आहे. ठीक आहे. मग असे लक्षात घ्या हे कोणकोणते इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ज्यामध्ये कार्बन प्रेझेंट राहतं. ठीक आहे. ते आपल्याला विचारलं जातं. तर पहिला जो आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड CO2. ठीक आहे. त्यानंतर CO कार्बन मोनॉक्साईड. त्यानंतर कार्बाईड सॉल्ट आहे. कार्बाईड सॉल्ट आहे. हे नाव लक्षात घ्या मित्रांनो. हे एकूण त्यानंतर कार्बोनेट असेल CO3 असेल. त्यानंतर बाय कार्बोनेट असेल HCO3. ठीक आहे. तर यामध्ये कोण प्रेझेंट आहे? कार्बन प्रेझेंट आहे. ठीक आहे. परंतु हे जे आहेत हे कशाचे आहेत? इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे काय येतं? कार्बनचं येतं. ओके. एवढं लक्षात राहील. चला आता आपण जाऊया समोरच्या पॉईंटकडे. ठीक आहे. तर आपल्या ठिकाणी कार्बन कंपाऊंड काय असतं हे आपल्या लक्षात आलेलं आहे. ओके.
आता आपण बेसिक काही टर्म जे आहेत पाहूया. बॉन्ड इन कार्बन कंपाऊंड. ठीक आहे. तर जनरली कार्बन कंपाऊंडचा जो काही मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे हा कुठं फाउंड होतो, तर हा नियरली बिलो द, ठीक आहे, नेहमी कमी असते 300 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असते. कमीत कमी 300 डिग्री राहते किंवा त्यापेक्षा कमी राहते. ठीक आहे. त्यानंतर या कार्बन कंपाऊंडमध्ये जो काही इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, वीक ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स, ठीक आहे, यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे हा काय असतो, वीक असतो. ठीक आहे. म्हणजे यामध्ये त्या आयनच फॉर्म होत नाही यामध्ये. ठीक आहे, कार्बनमध्ये. ओके. त्यानंतर जर आपण या ठिकाणी जर बघितलं कोणकोणते आहेत, त्यानंतर यामध्ये मेल्टिंग पॉईंट हा एवढा असतो. त्यानंतर यामध्ये काही कंपाऊंड्स आहेत ज्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आपल्याला विचारणार नाही, पण लक्षात घ्या ज्यामध्ये एक मिथेन आहे, त्यानंतर इथेनॉल आहे, त्यानंतर क्लोरोफॉर्म असेल, क्लोरोफॉर्म आणि ॲसिडिक ॲसिड. ठीक आहे. तर क्लोरोफॉर्म याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर क्लोरोफॉर्म जो आहे याचा फॉर्म्युला आहे CHCl3. CHCl3 हा कशाचा फॉर्म्युला आहे, क्लोरोफॉर्मचा आहे. ओके. तर हे काही बेसिक होतं त्यामध्ये. त्यानंतर काही कंपाऊंड्स आहेत जे कार्बन कंपाऊंड्स आहेत, इलेक्ट्रिसिटी काय करत नाही, कंडक्ट करत नाही. ठीक आहे. मग असे कोणकोणते आहेत, ज्यामध्ये पहिला ग्लुकोज असेल, त्यानंतर युरिया असेल. ठीक आहे. तर हे काय करत नाही, इलेक्ट्रिसिटी काय आहे हे कंडक्ट करत नाही. ठीक आहे. त्यानंतर जे काही कार्बन कंपाऊंड्स आहेत हे जर सॉलिड स्टेटमध्ये असेल, ठीक आहे, सॉलिड स्टेटमध्ये असेल तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की कार्बन कंपाऊंड इलेक्ट्रिक कंडक्ट करत नाही, करतात काही काही एक्सेप्टमध्ये. पण केव्हा, दिस कार्बन कंपाऊंड इन द फॉर्म ऑफ मोल्टन स्टेट. ठीक आहे. कुठल्या स्टेटमध्ये असेल ते, मोल्टन लिक्विड स्टेटमध्ये असेल तर त्या केसमध्ये काही कार्बन जे आहेत हे काय करतात या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट जो आहे काय करतात त्या ठिकाणी फॉर्म करतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला केमिकल बॉन्ड पाहायचे आहेत. तर केमिकल बॉन्ड जर पाहिलं, ठीक आहे, तर दोन टाईपचे बॉन्ड्स असतात. एक म्हणजे आयोनिक बॉन्ड, ठीक आहे, ज्यामध्ये आयन असतील, अपोजिट फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, ज्यामध्ये दोन चार्ज असतं, एक असतं कॅटायन आणि दुसरं असतं अनायन. ठीक आहे. कॅटायन पॉझिटिव्ह चार्ज, अनायन निगेटिव्ह चार्ज. ओके. तर पहिला बॉन्ड तुम्ही लक्षात, आयोनिक बॉन्ड. दुसरा बॉन्ड आपल्याला डिस्कस करायचा आहे तो म्हणजे कोणता, कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. कोणता बॉन्ड असेल, कोव्हॅलंट बॉन्ड. आणि हा कोव्हॅलंट बॉन्ड खूप स्ट्रॉंग असतो. ठीक आहे. आता मग आयनिक बॉन्ड कसं तयार होतं बघा आणि कोव्हॅलंट बॉन्ड कसं तयार होते बघूया आपण. ठीक आहे. तर आयनिक बॉन्ड म्हणजे काय, फॉर लेट सपोज समजा एक एक्झाम्पल आहे, Na मेटल इज रिॲक्ट विथ Cl. Cl म्हणजे क्लोरीन. क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, नॉन मेटलचा आहे, आणि सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे मेटल आहे. आता जेव्हा यांची रिॲक्शन होईल तर हा काय कंपाऊंड फॉर्म करतं, NaCl. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर हा कंपाऊंड कोणता असेल, आयोनिक कंपाऊंड. कोणता असतं, आयोनिक कंपाऊंड. हा कोण आहे आपल्याकडे, क्लोराईड, आणि हा कोण आहे, सोडियम. आता जर बघितलं आपण तर या सोडियम आणि क्लोराईडमध्ये एक बॉन्ड क्रिएट झाला या ठिकाणी. एक काय झालेला आहे, बॉन्ड जो आहे, एक बॉन्ड जो आहे या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. तो जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बॉन्ड आहे, जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स आहे, तो जो बॉन्ड आहे त्या बॉन्डला म्हणतात आयोनिक बॉन्ड. त्याला काय म्हणतात, आयोनिक बॉन्ड. ठीक आहे. आता तुम्हाला आयोनिक बॉन्ड लक्षात आलेला असेल. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय. ठीक आहे. कोव्हॅलंट बॉन्ड. आता नेमकं कोव्हॅलंट बॉन्ड कसं तयार होतं, कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय, ठीक आहे, ठीक आहे, कोव्हॅलंट बॉन्ड हा कसा फॉर्म होतं, इट फॉर्म बाय शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे. काय फॉर्म करतं ते, शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे. काय फॉर्म करतो तो, शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे जे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत हे काय करतो तो, शेअर करतो. ठीक आहे. काय करतो, शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तुम्हाला लक्षात आहे, व्हॉट इज कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड इट इज डिफाईन्ड ॲज द बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. शेअरिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ते काय करतं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेअर करतं बिटवीन द टू ॲटम्स, दॅट इज नोन ॲज कोव्हॅलंट बॉन्ड. त्याला काय म्हणणार आपण, कोव्हॅलंट बॉन्ड. याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे H2. आता हा H2 जो आहे, ओके, हायड्रोजन आपण जर बघितला तर याचा ॲटॉमिक नंबर 1च आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं, व्हॅलेन्सी बघितली तरी पण काय 1 आहे. म्हणजे हा स्टेबल नाही. याला स्टेबल होण्याकरिता
काय लागेल, याला एक इलेक्ट्रॉन लागेल. समजा हा हायड्रोजनचा आहे, याच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, एक आहेत. तर हा सध्या अनस्टेबल आहे, स्टेबल नाही आहे. त्याला स्टेबल होण्याकरिता एक इलेक्ट्रॉन लागेल. तर हा काय करेल, ज्या शेजारचा जो हायड्रोजनचा आहे, ठीक आहे, याचा एक इलेक्ट्रॉन काय करतील, ते शेअरिंग करतील. म्हणजे काय दाखवायचं आपल्याला या ठिकाणी, याचा एक इलेक्ट्रॉन इथं आहे आणि ओके, एक मिनिट चांगल्या बघा आपण. ओके, हायड्रोजन हायड्रोजन. ओके, तर दोघांकडे एक एक इलेक्ट्रॉन्स आहेत. एक इलेक्ट्रॉन इथे आहे आणि एक इलेक्ट्रॉन याचा आहे. ठीक आहे, तर हा एकमेकांना इलेक्ट्रॉन काय करतील, शेअरिंग करतील आणि दोघं पण काय होतील, ते स्टेबल होतील. म्हणजे याच्याकडे पण 2 इलेक्ट्रॉन राहतील आणि याच्याकडे पण 2 इलेक्ट्रॉन राहतील. शेअरिंग ऑफ, म्हणजे जेव्हा याला काम पडलं तेव्हा सेकंड नंबरचा देईल आणि सेकंडला जर काम पडलं तेव्हा फर्स्ट नंबरचा देईल. ओके, तर एकमेकांना काय करतील, ते इलेक्ट्रॉन शेअर करतील. त्या शेअरिंगला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे, तर तुम्हाला डिफाईन विचारतं. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. ठीक आहे, व्हॉट इज कोव्हॅलंट बॉन्ड. द शेअरिंग ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, शेअरिंग ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द टू ॲटम टू फॉर्म अ स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड. ते काय फॉर्म करते, स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड त्या ठिकाणी काय करतं, तयार करतं विद्यार्थ्यांना. ठीक आहे, तर ती बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे, आता जो कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे हा कशाने दाखवतो, तर आपण हा कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरनं दाखवतो. ठीक आहे, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरनं पण दाखवतो किंवा यालाच आपण लाईन स्ट्रक्चर पण म्हणतात. ठीक आहे, लाईन स्ट्रक्चर. ठीक आहे, मग आता नेमकं हे लाईन स्ट्रक्चर आणि इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर दाखवतात कसं, तर लेट सपोज समजा हा एक हायड्रोजनचा आहे. ओके, तर या हायड्रोजनला मग काय होणार, डॉट दाखवणार, एक डॉट, आणि हा पण काय असेल याचा एक डॉट. ठीक आहे, तर हे दोन एकमेकांचे इलेक्ट्रॉन एकमेकांना काय करतील, शेअर करतील. तर हे काय असेल त्याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ठीक आहे, आणि हे स्ट्रक्चर आपण डॅशने पण दाखवतो अशा पद्धतीनं. ठीक आहे, त्याला म्हणतात लाईन स्ट्रक्चर किंवा डॉट स्ट्रक्चर. ओके, हे आपण समोर जे आहेत आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये. ठीक आहे, नेमकं CO2 असेल, H2 असेल, हा नेमका कसा फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल समजा या ठिकाणी आपल्याला मला O2 करायचा आहे. ठीक आहे, ऑक्सिजन काय O2 आहे ना. आपण जर बघितलं तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4 आहे. ठीक आहे, 2,4 आहे. आता हा बॅलेन्स नाही आहे. ठीक आहे, हा काही नाही आहे, सॉरी, ऑक्सिजनचा 8 नंबर आहे, सॉरी बाय मिस्टेक कार्बनचा आहे 6. ऑक्सिजन किती आहे, ऑक्सिजन कितने आहे, ऑक्सिजनचा 8 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6. तर बघा, हा झाला ऑक्सिजन एक आणि हा झाला सेकंड ऑक्सिजन. ठीक आहे, तर या ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग मी तर 6 इलेक्ट्रॉन देतो, 2 3 4 4 5 आणि 6. ठीक आहे, त्याच पद्धतीनं या ऑर्बिटला आपण इथे काय देऊ, आपण 6 इलेक्ट्रॉन देऊया. बघा, या ऑक्सिजनच्या भोवती 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे पण 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, जे आपण या ठिकाणी 6 इलेक्ट्रॉन काय केले, आपण देऊन दिलेले आहेत. ठीक आहे, आता काय करूया, आपण याला आपण शेअरिंग करूया. आता या ऑक्सिजनला स्टेबल होण्याकरता याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. याला स्टेबल होण्याकरता किती इलेक्ट्रॉन पाहिजेत, याला आणखीन 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर हे काय करेल, ह्या दोन्ही इलेक्ट्रॉन एकमेकांना 2-2 इलेक्ट्रॉन काय करतील, शेअर करतील. 2 इलेक्ट्रॉन काय करतील, शेअर करतील. ठीक आहे, तर याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे, यामध्ये जो बॉन्ड होईल हा कोणता असेल, कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे यामध्ये क्रिएट होणार आहे. तर मग हे आपलं झालं कुठलं, डॉट स्ट्रक्चर. हे कुठं आलंय, डॉट स्ट्रक्चर. या तुम्ही शेल वगैरे काढू शकता. ठीक आहे, शेल वगैरे काढून तुम्ही व्यवस्थित दाखवू शकता. आता सेल कसं काढणार, तर या ठिकाणी तुम्ही ही फर्स्ट सेल, ओके, आणि ही सेकंड सेल. हा कोण आहे, ऑक्सिजन. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, याच्या आउटर मोस्टमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे आपण आताच बघितलं होतं. ठीक आहे, 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, इथला एक कमी करतोय मी.